आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, काल रात्री उशिरापर्यंत जे समांतर रूपांतरित यादी होती त्याची जे लिस्ट पब्लिश झालेली आहे. मात्र आता त्यानंतर जे शिक्षण आयुक्त साहेबांनी तात्काळ त्यामध्ये त्यांचे DV करिता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा कागदपत्र पडताळणीकरिता देखील आदेश निर्गमित केलेले आहे. सदर आदेश जो आहे तो आपण त्याचा क्रमांक देखील पत्राचा बघू शकता, त्याचा जावा क्रमांक. आणि हा जो आदेशपत्र आहे तो संबंधित सर्व महापालिकेचे आयुक्त असतील, ZPचे CO असतील, शिक्षणाधिकारी असतील, त्यानंतर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी असतील, या सर्वांना त्यांनी हा जो पत्र आहे तो पाठवलेला आहे. यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता पत्राचा जे विषय आहे त्यामध्ये TIT 2022 परीक्षेनुसार मुलाखतीशिवाय जे पदभरतीचा राऊंड आहे त्यामध्ये जे कन्व्हर्टेड राऊंड म्हणजेच रूपांतरित फेरीतील उमेदवारांचे जे आहे कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कारवाई करण्यासंदर्भात हा आदेश मान्य शिक्षण आयुक्त साहेबांनी काढलेला आहे. सदर पत्रामध्ये जे काही GR आहे राज्य शासनाचे त्याचा त्यांनी इथे संदर्भ जोडलेला आहे. त्यानंतर शासनाचे पत्र आहे संबंधित ते देखील त्यांनी इथे जोडलेलं आहे. यापूर्वी जे DV संदर्भात जे 25/2 रोजी जे काही पत्र शिक्षण आयुक्त साहेबांनी काढला होता त्याचे देखील किंवा इतर जे सूचना पवित्र पोर्टलवर होत्या त्याचा संदर्भ आहे. त्यानंतर संचालक सैनिक कल्याण संचालनालय पुणे यांचे देखील 20 जून 2024 रोजीचे पत्र आहे. शासनाचे इथे पत्र आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाची परवानगीचे पत्र आहे आणि सामान्य प्रशासन विभाग यांचे देखील 24 जून 2024 रोजीचे पत्राचं इथे परवानगीचे पत्र आहे. वरील सर्व पत्रांचा त्यांनी जे इथे सर्व जिल्हा परिषदेचे किंवा मनपाचे जे काही संबंधित प्राधिकारी यांना त्याचा संदर्भ देऊन सांगितलेला आहे की जे काही रिक्त पदे आहेत तर ते TIT 2022 मध्ये प्राप्त गुणांच्या नुसार, बिंदूनामावलीनुसार, शिल्लक आरक्षण जाहिरातीनुसार, अध्यापनाचे विषय हे सर्व बाबी तसेच उमेदवारांचे प्राधान्यक्रम, स्वप्रमाणपत्रामध्ये भरलेली माहिती हे सर्व जे तपासून या सर्व उमेदवारांची जे एकत्रित इथे विचारात घेऊन सर्वसाधारण गुणवत्ता यादी पवित्र पोर्टल मार्फत जे ऑनलाईन तयार करून प्रसिद्ध करण्यात आलेली अशी माहिती त्यांनी इथे दिलेली आहे. सेकंड नंबरच्या पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर फॉर्म भरताना त्यांचे सेल्फ सर्टिफिकेट जे काही सर्टिफाईड फॉर्म आहे त्यामध्ये देखील बरेच डॉक्युमेंट अपलोड करण्याची त्यांना सुविधा होती. तर काही उमेदवारांची यामध्ये पडताळणी अजून झालेली नाही, म्हणजे जे काही उमेदवारांचं इथे सिलेक्शन झालेलं आहे त्यांची कोणतीही कागदपत्रांची पडताळणी शिक्षण आयुक्त या कार्यालयाच्या स्तरावर झालेली नाही. तर त्यांच्यासाठी जे सर्व कागदपत्रांची पडताळणी आता संबंधित जे काही प्राधिकारी असणार आहे त्यांच्या मार्फत करण्याची सूचना यामध्ये त्यांनी दिलेल्या आहे. सर्वसाधारण जे जनरल मेरिट लिस्ट आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लॉगिनवर देखील उपलब्ध करून दिलेली आहे. निवडीसाठी जे उमेदवारांची शिफारस इथे झालेली आहे त्यांचे जे पात्रता तपासून ते पात्र असल्यास असेच उमेदवारांना जे इथे नियुक्ती व्हावयाची पुढील कारवाई करणे आवश्यक आहे. आणि अपलोड केलेले कागदपत्रे पवित्र पोर्टलवर देखील त्यांच्यासाठी इथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. याबाबत स्पष्ट करण्यात येते की उमेदवारांची निवडीसाठी शिफारस करताना त्यांचे सेल्फ सर्टिफाईड फॉर्ममध्ये भरलेली माहितीच्या आधारावरच त्यांची निवड झालेली आहे. तसेच परिणामी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती आणि आवश्यक असणारे जे पात्रतेसाठी कागदपत्र आहे त्या ओरिजिनल डॉक्युमेंटची इथे काटेकोरपणे पडताळणी करणे आवश्यक आहे. जर यामध्ये काही तफावत असेल तर इथे उमेदवारांना रिजेक्ट देखील करण्यात येते. स्वप्रमाणपत्रामध्ये भरलेली जी माहिती आहे ती अपलोड केलेली माहिती कागदपत्र किंवा प्रमाणपत्र मूळ प्रमाणपत्रांशी विसंगत आढळल्यास कोणत्याही परिस्थितीमध्ये उमेदवारांना जे इथे पात्र ठरवता येणार नाही याची कटाक्षाने नोंद घ्यावी. आता यानंतर मित्रांनो शिक्षण आयुक्त साहेबांनी काही कोर्ट केसेसचा इथे उल्लेख केलेला आहे. इथे माननीय औरंगाबाद खंडपीठाची याचिका क्रमांक 2534, 2585 तसेच यामध्ये जे काही निर्णय हायकोर्टाने दिलेले आहे त्यामध्ये भरती प्रक्रिया जे आहे संबंधित याचिकेचे अधीन राहून पुढे चालू ठेवण्याची परवानगी उच्च न्यायालयाने इथे दिली होती. तसेच नागपूर खंडपीठामध्ये देखील 2752 त्यानंतर इतर जे याचिका आपण त्याचे क्रमांक स्क्रीनवर बघू शकता त्यामध्ये देखील या याचिकेचे अंतिम निर्णयाचे अधीन राहून उमेदवारांना नियुक्त्या देण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्या अनुषंगाने ही यादी जाहीर झाली आणि आता त्यांना जे इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून नियुक्ती देण्यासंदर्भातली कारवाई सुरू होणार आहे. सदर नियुक्त्या देताना माननीय उच्च न्यायालय मुंबई त्यानंतर नागपूर आणि औरंगाबाद या तिन्ही खंडपीठामध्ये दाखल असलेल्या अन्य याचिकेचे निर्णयाचे अधीन राहून नियुक्तीची कारवाई करण्यात यावी याच नियुक्ती आदेशामध्ये त्याप्रमाणे नमूद देखील करण्याची सूचना इथे मान्य सूरज मांढरे साहेबांनी इथे दिलेले आहे.
नियुक्तीस पात्र ठरत असलेल्या उमेदवारांना शासन निर्णय जे पत्र आहे शासनाचा किंवा शासनाचा GR आहे 21 जूनचा, त्यामध्ये मुद्दा क्रमांक 7 नुसार व इतर तरतुदी जे आहे समुपदेशनासंदर्भात त्या अनुषंगाने पदस्थापना देण्याची कारवाई करण्याची सूचना इथे शिक्षण आयुक्तांनी काढलेलं आहे। कागदपत्रांची पडताळणी करून नियुक्तीची कारवाई करण्याबाबत या कार्यालयाचे यापूर्वीचे जे पत्र आहे 1408 त्याचा क्रमांक आहे 25/2चा, तर त्याची देखील प्रत त्यांनी सोबत जोडलेली आहे। त्यामध्ये देखील बरेच सूचना आहेत, त्याप्रमाणे जे पुढील कारवाई तात्काळ करण्याची सूचना माननीय सूरज मांढरे साहेब IAS शिक्षण आयुक्त जे आहेत राज्याचे त्यांच्या सहीने काढलेले आहे। याची परत प्रधान सचिवांना देखील दिलेली आहे। संचालक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण उपसंचालक या सर्वांना या पत्राची एक परत देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा पत्र आहे। हा पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील टाकण्यात आलेला आहे। आपण ते घेऊन लवकरात लवकर आपले जे काही ZP असेल, नफा असेल, मनपा असेल त्यांच्यापर्यंत हे पत्र पोच करावा आणि आपले जे काही इथे कागदपत्रांची पडताळणी आहे ते करून घ्यावी। त्यानंतर पदस्थापना देखील तुम्हाला देण्यात येणार आहे, असे तात्काळ देण्याचे निर्देश यामध्ये पत्रामध्ये नमूद आहे। तर मित्रांनो, ही महत्त्वाची अपडेट्स होती ज्याची सविस्तर माहिती आपण इथे घेतलेली आहे। जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपण नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून जे शेअर करू शकता।